नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 14 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की भारतीय नौदल दिन 2024च्या निमित्ताने ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशनचे आयोजन कोठे होणार आहे। आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओडिशा या राज्यामध्ये हे भारतीय नौदल दिन जे असणार आहे त्यानिमित्तानं एक ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशनचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन असतो मित्रांनो, आणि त्या नौदल दिना दिवशीच ओडिशामधील जे पुरी नावाचं शहर आहे त्या ठिकाणी हे ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे किंवा त्याचं आयोजन हे होणार आहे। याद्वारे काय केलं जाणार आहे की भारतीय नौसेना जी आहे त्याचं भारताचं सागरी सामर्थ्य आणि क्षमता व परिचालनाचं प्रदर्शन हे भारतीय नौसेनेकडून केलं जाणार आहे। आणि यासाठी सामान्य नागरिकांसाठी सुद्धा हे प्रदर्शन असणार आहे, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाणार आहे। तर या गोष्टी आपल्याला याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच जे इतर सैन्य अभ्यास आहेत त्याविषयी सुद्धा आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे, ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर जे पहिलं सैन्य अभ्यास झालेला आहे ते आहे डेझर्ट सायक्लॉन भारत आणि UAE या देशाच्या दरम्यान, सहयोग कायजिन भारत आणि जपानच्या दरम्यान झालेला आहे। खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान या दोन देशांच्या सैन्यांदरम्यान झालेला आहे। दोस्ती सैन्य अभ्यास भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे। हा स्टार करून ठेवायचा आहे पॉईंट आपल्याला, दोस्ती नावाचा, तो आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे। त्यानंतरचा आहे समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया या 2 देशांच्या सैन्यामध्ये झालेला आहे। डस्ट लिंक भारत व उझबेकिस्तान, धर्मा गार्जियन भारत आणि जपान, तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका, शक्ती सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स, मित्रशक्ती भारत व श्रीलंका, वरुण नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्सच्या सैन्यादरम्यान झालेला आहे। अल नजा भारत आणि ओमान या 2 देशांच्या सैन्यांमध्ये सैन्य अभ्यास आहे गगनशक्ती, तो भारतीय वायुसेनेचा आहे। त्यानंतर आहे वायुशक्ती, हा सुद्धा भारतीय वायुसेनेचाच सैन्य अभ्यास आहे। त्यानंतर आहे मिलान नावाचा सैन्य अभ्यास जे आपल्या भारतीय नौदलाचा आहे। हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आहेत 2024 या वर्षामध्ये झालेले, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात घ्यायचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिप 2024चा विजेता कोण बनला आहे। आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पंकज अडवाणी। हा नुकताच जी काही जागतिक बिलियर्ड नावाचा जो खेळ असतो मित्रांनो त्याची एक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडलेली आहे आणि त्यामध्ये हा जगज्जेता जागतिक विजेता हा ठरलेला आहे पंकज अडवाणी, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत। जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिप 2024 याचा विजेता भारतीय बनलेला आहे, त्याचं नाव आहे पंकज अडवाणी, हे नाव लक्षात ठेवायचं आहे। आणि या खेळाचं आयोजन हे कतर या देशामध्ये झालेलं आहे मित्रांनो। तसेच आपल्याला पंकज अडवाणी याविषयी थोडंसं अधिकची माहिती बघायची आहे। जसं या खेळाडूने आशियाई खेळामध्ये 2006 असेल 2010मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे। तसेच त्याच्या नावावर आत्तापर्यंत 28 जागतिक जेतेपद नावावर आहेत, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तसेच त्याला आत्तापर्यंत कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर 2004 साली अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला होता, 2006 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2009 साली पद्मश्री पुरस्कार आणि 2018 साली पद्मभूषण या पुरस्कारांनी या खेळाडूला सन्मानित करण्यात आलेला आहे। या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत, वाटलं तर नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांना दरमहा 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। आणि ऑप्शन्स या ठिकाणी आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ओडिशा राज्य सरकारने नुकतंच जे त्यांच्या राज्यामधील पद्म पुरस्कार विजेते आहेत त्यांना दर महिन्याला 30,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत। सध्या जर बघितलं तर ओडिशा राज्यामध्ये एकूण 55 पद्म विजेते आहेत त्या राज्यामध्ये, आणि त्यासाठी सरकार त्यांना दरमहा 30,000 रुपये त्या पद्मविजेत्यांना देणार आहे। आणि यासाठी सरकारला दरवर्षी 2 कोटी रुपये खर्च होणार आहे, हे सुद्धा आपण माहिती लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर
आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की पद्म पुरस्कार किती असतात, तर ते 4 असतात. सर्वोच्च पद्म पुरस्कार असतो भारतरत्न आणि भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे हा. त्यानंतरचा आहे पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकाचा आहे पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकावर आहे पद्मश्री. अशी त्याची रँकिंग असते, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच ओडिसा या राज्याचा आता उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी आपल्याला थोडी माहिती पाहिजे. राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन चरण मांझी, राज्यपाल आहेत रघुवर दास. तसेच त्या ठिकाणी काही महत्त्वाचे धरण वगैरे आहेत, मंदिर आहेत, त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्या ठिकाणी प्रसिद्ध असा हिराकूड धरण आहे महानदीवर, कोणार्कचं सूर्य मंदिर आहे आणि जगन्नाथपुरीचं मंदिर आहे. या ठिकाणी जगन्नाथपुरी जी रथयात्रा होती सुप्रसिद्ध असे जगामधली, ते सुद्धा त्या ठिकाणीच आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच WTO फायनल एकेरीचा किताब कोणी जिंकला, आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कोको गॉफ. हे जे काही टेनिसपटू आहे अमेरिकेचे, त्याने नुकतंच हा WTO फायनल एकेरीचा किताब हा जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जी काही कोको गॉफ आहे ते अमेरिकन टेनिस खेळाडू आहे मित्रांनो, आणि तिने पहिल्यांदाच हे WTO फायनल एकेरीचा किताब जिंकलेला आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि ही जी कोको गॉफ आहे मित्रांनो, ती रशियाची जी मारिया शारापोवा टेनिसपटू आहे, त्याच्यानंतर हा किताब जिंकणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू बनलेली आहे. अवघ्या वय आहे तिचं 20 वर्ष. हे पण पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आता टेनिसचा मुद्दा आलेला आहे, तर जे टेनिसचे ग्रँड स्लॅम विजेते आहेत 2024 या वर्षामधले, तर ते सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर पहिले आहे ऑस्ट्रेलियन ओपन, त्याचे विजेता ठरलेले आहेत जेनिक सिनर जो इटलीचा आहे, आणि आयर्ना सबलेंका ही बेलारूसची आहे. त्यानंतर आहे फ्रान्स ओपन, त्याचा विजेता हा एगा स्विटेक जी आहे ती ठरलेली आहे, पोलंड या देशाची आहे, आणि कार्लस अल्कराज जो स्पेन या देशाचा आहे. तसेच विम्बल्डन ओपनचे विजेते बार्बेरा क्रेझिकोवा ठरलेली आहे आणि स्पेन देशाचा कार्लोस अल्कराज. तसेच US ओपनची विजेती आयर्ना सबलेंका जी बेलारूसची आहे, आणि पुरुष विजेता जेनिक सिनर आहे इटली या देशाचा. तर या गोष्टी आपल्याला या इतर टेनिसविषयी लक्षात घ्यायच्या आहेत. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे COP29 अर्थात हवामान बदल परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे, आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अझरबैजान या देशामध्ये या हवामान बदल परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. याचं आयोजन हे अझरबैजान हे जे काही देश आहे त्याची राजधानी आहे बाकू, त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कालावधी असणार आहे 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर. आणि ही जी परिषद आहे मित्रांनो, ही हवामान बदलासंदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेणारी जगातील सर्व देशांची एकमेव अशी परिषद आहे. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि या परिषदेचं एक लक्ष्यसुद्धा आहे की 2050पर्यंत 0 कार्बन उत्सर्जन हे करण्याचं लक्ष्य गाठायचं आहे जगाने. तर हे आपण लक्ष्यसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच अझरबैजानविषयी थोडी माहिती घ्यायची आहे. याची राजधानी आहे बाकू. सध्या प्रधानमंत्री आहेत अली आजडो आणि चलन आहे अझरबैजानी मानत. तर या गोष्टी आपण लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात आला, आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 11 नोव्हेंबर हा नुकताच राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा दिवस 11 नोव्हेंबरलाच का साजरा करण्यात येतो, कारण जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते त्या दिवशी, म्हणून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. यांच्याविषयी जर आपण बघितलं तर हे 1940ला स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री बनलेले होते. तसेच 1992ला त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि यांची एक आत्मकथा आहे इंडिया विन्स फ्रीडम. त्यानंतर शिक्षण क्षेत्राविषयीच प्रधानमंत्री श्री योजना एक आलेली आहे. तर ती कधी सुरू झाली होती किंवा तिचा उद्देश काय आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर त्याची सुरुवात ही 2022 या वर्षामध्ये केलेली होती केंद्र सरकारद्वारे. आणि त्याचा उद्देश आहे देशामधील जे 14,500 शाळा आहेत त्या शाळांना उत्कृष्ट दर्जाच्या शाळा बनवणे, त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. तर हे सुद्धा आपल्याला या संदर्भामधली योजना लक्षात घ्यायची आहे.
त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच जगप्रसिद्ध पुष्कर मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता, आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, राजस्थान या ठिकाणी हे जगप्रसिद्ध पुष्कर मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. जसं इतर महोत्सव असतात मित्रांनो, त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. जसं कुंभमेळा हा 4 ठिकाणी होतो. हरिद्वार असेल उत्तराखंड या राज्यातलं, प्रयागराज असेल उत्तर प्रदेशमधील, उज्जैन मध्य प्रदेशमधील, आणि नाशिक जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या 4 ठिकाणी आलटून पालटून हे कुंभमेळा हे होत असतो. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुष्कर महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीर या राज्यामध्ये होतो. पुष्कर मेळा वेगळा आणि पुष्कर महोत्सव वेगळा मित्रांनो, हे दोन्ही गोष्टी आपण लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर राजस्थानविषयी उल्लेख आलेला आहे. तर राजस्थानची राजधानी माहीत पाहिजे, जयपूर आहे. त्या राजस्थानच्या जयपूर या सिटीलाच पिंक सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुख्यमंत्री आहेत सध्या भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. त्यानंतर कालच्या ज्या काही आपण घडामोडी घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की नुकतेच प्रकाशित ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, इलॉन मस्क या रिपोर्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कुलदीप नय्यर स्मृती पत्रकारिता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, उर्मिलेश यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की विश्व सार्वजनिक परिवहन दिवस कधी साजरा करण्यात आला, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 10 नोव्हेंबर हा सार्वजनिक परिवहन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघितलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतक करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, संजू सॅमसन हा T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच भारतातील कोणत्या शहरामध्ये डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आली आहे, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, बंगळुरू. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की जागतिक बौद्धिक संपदा इंडिकेटर रिपोर्ट 2024नुसार पेटंट फायलिंगमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा आहे, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 6व्या क्रमांकावर भारत होता. हे आपण काल बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच नालसाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती भूषण गवई हे नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की थायलंड देशाच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सोनू सूद हे थायलंड या देशाचं जे पर्यटन आहे त्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. याविषयी संपूर्ण डिटेल आपण काल बघितलेलीच आहे. त्यानंतर आपण एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशामध्ये सोडला आहे, आणि या ऑप्शन या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण चांगल्या प्रकारे तुम्ही मेहनत करत आहात, चांगला अभ्यास करत आहात, कारण तुम्ही जे प्रश्नाचे उत्तर देत आहात त्यामधून ते दिसून येत आहे. त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास दिसूनच येणार आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा जे उत्तर देत नाहीत त्यांनीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न असतात तेच आपण तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन म्हणून घेऊन येत असतो. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर सांगणार आहोत, आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, जपान या देशाने नुकतंच जगातला पहिला लाकडी उपग्रह हा अवकाशामध्ये पाठवलेला आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे, आणि अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे. बघूया किती विद्यार्थी याचं उत्तर हे सांगतात आपल्याला कमेंटमध्ये. तर प्रश्न काय असणार आहे, नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण बनले आहेत, आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचंच आहे. कोणीही व्हिडिओ स्किप करून किंवा प्रश्न स्किप करून पुढं जायचं नाही, उत्तर द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जे आपले टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्याजवळ ते रिव्हिजनसाठी ठेवू शकता. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.